मगाशी कार्यक्रम सुरू होण्याआधी अत्यंत साध्या वेशात आम्ही इंटरॅक्ट करत होतो आणि आम्ही डिस्कस करत होतो की इव्हेंटचा फ्लो कसा असणार आहे, हे कसं असणार आहे, ते कसं असणार आहे. आणि तेव्हाच माझ्या मनात ऍक्च्युली असं आलं होतं की यार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील आहेत, यांचा कार्यक्रम आहे, हे मला एक्सप्लेन करणार कधी, जाऊन तयार कधी होणार, ते उत्सव मूर्ती आहेत एका अर्थी. पण जेव्हा एक व्यक्ती चित्रपटाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती घेतो तेव्हा साधारण असंच होतं. आणि मला पूर्ण कल्पना आहे की सेटवरही असं झालं असेल, कारण तुम्ही इतके रोल्स एका चित्रपटाच्या माध्यमातून करताय. सर, अर्थातच फिल्म बद्दल आपण बोलणार आहोत, पण मला असं कळलंय की ह्या फिल्मचं जे म्युझिक आहे, ही जी गाणी आहेत ती आपण एका फार खास प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करणार आहोत. तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की हे भांडं तुम्हीच फोडावं आमच्या सगळ्यांसोबत. हॅलो. ही गाणी जी आहे की आपण माझं एक म्युझिक चॅनल पण आहे SKR म्युझिक अँड मूवीज म्हणून, आणि आम्ही संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा एंट्री केलेली आहे. त्यामुळे त्याच प्लॅटफॉर्मवर जे आहे आम्ही SKR म्युझिक अँड मूवीज या प्लॅटफॉर्मवर जे आहे की सर्व आमचे जे गाणी आहेत 6चे 6 गाणी, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदाच जे गाणं आहे आज आम्ही लॉन्च करत आहोत तो मारतू शिक्का म्हणून. आज सपना चौधरी जी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आनंद शिंदे जे आहेत, वैशाली माडे जे आहेत आणि त्यांनी गायन केलेलं आहे. म्युझिक डायरेक्शन जे आहे की आमचे नितीन सावंत जी आहेत, त्याच्यानंतर अमरीश जी आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे. आज हा म्युझिक पहिल्यांदा लॉन्च होतो. त्यानंतर सेकंड जे गाणं आहे आपले महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील यांचं जे आहे की यांनी मराठीमध्ये तर खूप गाणे केलेले आहेत, पण या चित्रपटामध्ये एक वेगळी भूमिका त्यांनी जे केलेली आहे ती अशी आहे की मराठी फिल्ममध्ये त्यांनी हिंदी गाण्यावर डान्स केले. त्यामुळे त्यांची आता जे नेक्स्ट वाटचाल जे आहे महाराष्ट्रापुरती नसून आता बॉलिवूड पर्यंत आढळणार आहे. असं एक त्यांचं पण एक छम्मू म्हणून जे सॉन्ग आहे जे शकील आझमीजींनी लिरिक्स लिहिलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने चित्रीकरण झालेलं आहे त्यांचं, ते सेकंड सॉन्ग. त्यानंतर थर्ड सॉन्ग जे आहे एक साऊथची सिंगर मंगली आणि मॅडम माझे मिसेस त्यांनी पण गायलेला आहे, राजा आसन वगैरे. त्यांनी कधी तू बंजारा जे आहे कधी तू बंजारा म्हणून एक गाणं आहे, हे बंजारा सॉन्ग आहे, त्यांना सुद्धा आम्ही मराठी फिल्म मध्ये सुरुवातीला दर्शवण्यात आलेलं आहे. त्यानंतर फोर्थ जे आहे सर्वात अट्रॅक्शन वगैरे जे आहे आज आपल्याकडे जे शांताबाई जे सॉन्ग होतं जे फेमस, जे संजय लोंढेजी आमचे गायक त्याचे संगीतकार होते, त्यांना रिक्रिएट जे आहे गाणं केलेलं आहे नितीन सावंतजींनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे. नितीन, अजित, अमरीश या सर्व टीमने त्यांच्या जे आहे की पूर्ण काम केलेलं आहे. शांताबाई गाणं सुद्धा त्याच्यावर सनी लिओनी जे आहे की ते परफॉर्म करणार आहे. एक आगळी वेगळी मराठी चित्रपट सृष्टीला जे आहे आपण ज्या पद्धतीने बॉलिवूड किंवा साऊथचे ज्या पद्धतीने लिरिकल सॉंग्स वगैरे करतात त्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा जे आहे असं काही वेगळा प्रयोग जे आहे की केलेला आहे. आणि त्यानंतर अजय अतुलजींचे 2 गाणे आहेत. अजयजींचा एक लव्ह सॉन्ग आहे आणि एक जे आहे की सॅड सॉन्ग. ऍक्च्युली त्यांनी सॅड सॉन्ग गाणं बंद केलं होतं. त्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे की सर माझं शेवटचं गाणं माझं राहू द्या. अप्रतिम म्हणून जे आमचे अण्णा सुरवडे खानदेशातले आहेत, अत्यंत गरीब मुलगा आहेत, त्यांना जे आहे त्याचे लिरिक्स होते आणि त्याचं स्वप्न होते की कधीतरी आपण जे आहे एक वेळेस अजयजींना भेटावे, पण ते काय भेट वगैरे नाही होऊ शकली कधी. पण त्यांचं जे लिरिक्स घेऊनच मी डायरेक्ट अजयजींना दिलो आणि एक सॅड सॉन्ग जे आहे की त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तर असे हे आमचे 6 गाणे जे आहेत दिग्गज कलाकारांची फौज, सपना चौधरीजी, गौतमी पाटीलजी, सनी लिओनी, मंगली, अजय अतुलजी, आनंद शिंदे सर, नागेश भोसलेजी, आमची पूर्ण टीम जी आहे की आता सज्ज झालेली आहे महाराष्ट्र फाईल्स. डेफिनेटली. आणि आम्ही सगळे तितकेच उत्सुक आहोत. प्रत्येक गाण्याबद्दल आपण ऐकणार आहोतच, पण मला शालिनी मॅडमला पण विचारायचं आहे. एक तर तुम्ही फार छान दिसताय, तुम्ही वाटताय प्रोड्युसर आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर, पण तुम्हाला किती मजा आली हा चित्रपट करताना? आणि गाण्याबद्दल मी नंतर विचारणार, त्यामुळे तो इन्सिडेंट राखून ठेवा. मजा तर खूप आली, पण त्यावेळेला मी तेवढी क्रिएटिव्ह नव्हती त्यामध्ये, घरून मी काम केलं.
मला माझ्या हस्बंड बद्दल थोडंसं सांगायचं जर Please, थोडीशी yes. ऍक्च्युली मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि या शहरात सगळे लोक जे इथं बसलेली आहेत ते आपलं एक स्वप्न घेऊन येतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ते लढतात, झगडतात, हरतात, परत उठतात. पण माझा नवरा संजीव कुमार राठोड हे दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करायला इथे आलाय. म्हणजे मी बघितलंय की ज्या लोकांना म्हणजे ज्या लोकांना लिखाणाची हे होतं, आवड होतं, जसं सुशील राठोड आहे आमचे, माझा भाऊ खूप ग्रामीण भागातला, ये इकडे. सुशील राठोड हा म्हणजे लिखाण त्याचं खूप चांगलं आहे आणि पण मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकत नाही व्यक्ती, तर अशी साथ लागते. तर ती साथ माझ्या हस्बंडनी त्यांना दिली आणि त्यांनी पण खूप प्रतिसाद दिला. दोघांनी मिळून हे केलं आणि प्रत्येक या इथे जे बसलेलं आहे ना, आणि प्रत्येकाने या चित्रपटामध्ये अतिशय मेहनत घेतलेली आहे. कारण एका तळागाळातला व्यक्ती आहे माझा हस्बंड, एका शेतकरी, एक गांव का आपके लिए मैं हिंदी में कुछ बोलूंगी, एक किसान का बेटा जो बॉलीवुड में सपने लेके आया है, जिसका कोई बैकग्राउंड नहीं है और जो ऐसे सपने देखता है जो कि पूरे होने के लिए काफी पैसा तो लगता ही है लेकिन बहुत ज्यादा मेहनत, ताकत और धमक चाहिए होती है. धमक मतलब हमारे मराठी में जिगरा चाहिए होता है, क्योंकि ये टॉपिक ऐसा है, द महाराष्ट्र फाइल्स नाम सुनते ही लोगों के लाइक क्या है यार, लाइक ऐसा होता है ना कि महाराष्ट्र फाइल मतलब ऐसा कौन सा टॉपिक लेके आ रहा है. तो दिस इज द सोशल टॉपिक. एक किसान की लड़ाई है अपने जमीन के लिए. एक उषा नाडकर्णी जो हम आओ बोलते हैं उनको, उनकी मतलब इतनी एज हो गई है इस मूवी में, तो उन्होंने सरकार के साथ एक फाइट की है. तो ये सब इन्होंने दिखाया और ये दिखाते टाइम ऐसा मत सोचना कोई भी कि हर एक बंदा एक एक चीज के लिए उन्होंने मेहनत की है, हर एक चीज के लिए, क्योंकि ये शो करना बहुत डिफिकल्ट था. क्योंकि सेट बनाना, ये करना, ये सब लोग करते हैं, लेकिन एक रूरल एरिया में एग्जैक्ट वही सिचुएशन लाना ये बहुत डिफिकल्ट होता है. वो एक्ट आओ ने किया है, हर एक लोगों ने बहुत मेहनत की है. यहाँ अभी जो भी बैठे हैं, नागेश जी है, इन्होंने तो बाप रे, मैं तो आप देखोगे ना इनका रुतबा उसमें कांप जाएंगे. जैसे ही वो बोलते हैं मी होनार, सो ऐसे गर्जना टाइप, एक शेर की गर्जना उन्होंने दी है उसमें. उनकी तबीयत ठीक नहीं थी, उनको देखा मैंने आज, तो काफी मुझे वो लगा. लेकिन सच में मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ आप सभी का. कुछ लोग तो ये भी कह रहे थे कि मूवी आएगा कि नहीं आएगा. मेरे हस्बैंड ने हर वो मान, हर वो अपमान सहा है, क्योंकि मूवी बनाने के लिए मुझे लगता है पैसों से ज्यादा भी सहनशीलता चाहिए. क्योंकि सहनशीलता जिसमें नहीं है ना, वो कहीं ना कहीं टूट जाता है, लेकिन ये इंसान कहीं नहीं टूटा. आई एम सैल्यूटिंग यू नाउ. आई एम प्राउड ऑफ यू संजू. आई लव यू. सर, तुम्हाला विचारायला आवडेल की खरं तर आता मॅडमनी सांगितल्यानंतर आमच्या मनात जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे की काय आहे आणि काय गर्जना तुम्ही केली आणि अर्थातच तुमची भूमिका काय. सगळे पत्ते मी तुम्हाला उलगडायला सांगणार नाहीये, पण तरी सुद्धा या भूमिकेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. कौन सा डायलॉग? किंग होणार म्हणून माझा एक डायलॉग आहे सिनेमामध्ये. तो आता मला फारसा आठवत नाही. किंग होणार गर्जना येणार नाही. पण ह्या दोघांचं प्रेम बघून मला फार माझी बायको आठवली. कारण मी आजारी असताना माझी बायको असे सतत माझ्या पाठीमागे होती. त्यामुळे अशी बायको मिळणं नशीब लागतं. तर तशी ही आहे संजीवला सापडलेली. संजीवची मेहनत मी पाहिलेली आहे सिनेमा करताना. इतकी वर्ष लागली सिनेमाला, ठीक आहे, पण मेहनतीचं फळ झालं त्याच्या सिनेमाचं. आणि आम्ही लोकांनी त्याला खूप मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणू शकतो, कारण पैशाची तर मदत करता आली नाही, पण जे काही जमलं ते केलं. आणि सिनेमा शेवटी आज रिलीजला आला. कॉंग्रॅच्युलेशन संजीव. कॉंग्रॅच्युलेशन बहिणी. खूप सहकार्य झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या भावानी गायलेलं गाणं प्लेबॅक म्हणून मला मिळालं, त्याचं फार मोठं कौतुक आहे मला. थँक्यू. आणि माझ्या मते पहिल्यांदाच जे आहे की नागेश जे आहेत
त्यांनी डान्स केले असेल कोणत्या हो गाण्यावर. बरोबर आहे. हा, आणि ते पण सपनाचं होतं. सपना जी नमस्ते. आपको याद आया क्या गाना? मुझे तो याद नहीं आया. चलो, पुणे में किया था वो एक खंडर में बड़ा सा महल था. इन्होंने पता नहीं कहाँ से ढूंढा था. बहुत लंबा था वो. शिवगडला कुठेतरी तू शोधलं होतंस. खडकवासला खडकवास. करेक्ट. नंदमहाल. हाँ, नंदमहाल. मला नाव पण आठवत नाही. बहुत लंबा था वो लोकेशन. अच्छा हुआ था गाना. आपने बहुत मदद की मेरी. चला, थँक्यू. थँक्यू थँक्यू सो दादा, मच. तब्येतीची काळजी घ्या. थँक्यू. चल. थँक्यू सर. आनंद सर, तुम्हाला एक विनंती करते 2 शब्द बोलण्याची. येस. तर तुमचा आवाज तर ज्या चित्रपटासोबत असतो तो चित्रपट खणखणीत वाचतोच लिटरली. या चित्रपटासोबत असोसिएट होऊन तुम्हाला काय वाटलं आणि थोडंसं ऐकायला आवडेल तुमच्या. आज जे मी गाणं ऐकलं ते गाणं मी आजच ऐकलंय. ते कधी गायलं हे मला आठवतच नाही. एवढे गाणे झालेले. म्हणजे कधी गायलं मला आठवतच नाही गाणं. आता 3-4 वर्ष झाली गाऊन त्याला. पण आता कसं गायलं काय गायलं म्हणून मी सकाळी व्यवस्थित ऐकलं ते. पण छान केलंय गाणं. ताजी, थँक्यू सो मच फॉर बीइंग हियर. यू आर लुकिंग लवली. अँड चालू असणारं माईक करे. हेलो हेलो यस जी. आप यहाँ आए, थैंक यू सो मच सबसे पहली बात. एंड यू लुकिंग चलिए, अब गॉर्जियस. मुझे समझ भी आया. यस. आप- लेकिन मैं पूछना चाहती हूँ कि हरियाणा टू महाराष्ट्र, राइट, कैसा होता प्रवास, कैसा था आपका जर्नी, एंड कोई स्पेशल मेमोरी जो इस गाने के साथ खास करके आपकी जुड़ी हुई हो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. जैसा कि सर ने बोला कि आपको याद है सर, ये गाना मेरी जिंदगी का ऐसा है, मैं इसे कभी नहीं भूल सकती. क्योंकि जिस तरीके की लोकेशन पे मुझे ले जाया गया था, मैं थोड़ी देर 15-20 मिनट तो मुझे ऐसा लग रहा था कि मैं किडनैप हो चुकी हूँ. फिर जब मुझे वैनिटी वैन दिखी वहां तो मुझे लगा शूट तो है करेंगे. और दूसरा कारण इसलिए क्योंकि मैं सभी जानते हैं कि मैं रीजनल इंडस्ट्री में हरियाणवी लैंग्वेज को रिप्रेजेंट करती हूँ और ये मेरे बहुत सौभाग्य की बात है मेरे लिए. लेकिन जो अपनी माँ से प्यार करता है उसे दूसरे की माँ की वैल्यू बहुत अच्छे से पता होती है. और इसी तरीके से मराठी इंडस्ट्री भी एक रीजनल इंडस्ट्री है, स्ट्रॉन्ग इंडस्ट्री है. तो जिस तरीके से मैंने इस गाने के लिरिक्स लिख लिख के याद किए हैं ना, मैं इस गाने को अपनी जिंदगी में कभी नहीं भूलूंगी. आप सब मुझे ऐसे के ऐसे याद रहेंगे हमेशा हमेशा. और बहुत अच्छा लगा उसी याद को लेके आज इतने सालों बाद हम सब इकट्ठे हुए हैं. मुझे बहुत खुशी हो रही है कि ये मूवी आ रही है. बिल्कुल सब्र बहुत जरूरी होता है जीवन में. सब्र ही आपको सब कुछ देता है. आपके सब्र ने आज आपको ये मुकाम दिया है. हम बहुत खुश है. भगवान करे ये मूवी इतना कमाए और सबसे बेस्ट मेरा गाना चले. मुझे कोई पेशेवराई नहीं है ये बोलने में कि सबसे बेस्ट मेरा चले. और आप क्योंकि बोलते हैं ना, प्रोड्यूसर होना सबसे मुश्किल जॉब है हमारे इंडस्ट्री का. अगर आपको रिटर्न वापस आ जाता है तो आप दूसरी बार हिम्मत कर सकते हो कि चलो अब लगा देते हैं. और आप जैसे ही प्रोड्यूसर्स बहुत अच्छे आर्टिस्ट तैयार करते हैं. आप किंग मेकर्स हैं. तो हमें इस बात पे प्राउड है कि हमारे पास इतने अच्छे दिल वाले किंग मेकर्स भी हैं जिनमें सब्र है, शांति है, सुख है. तो थैंक यू मुझे बुलाने के लिए और वापस से वही लम्हे याद दिलाने के लिए. और मैं वादा करके जाती हूँ कि अगर आप दोबारा याद करेंगे तो मैं ऐसे ही पढ़ के दोबारा गाने को वापस से प्रिपेयर करके दोबारा एक और वीडियो बनाने को मैं तैयार हूँ. पर अब अच्छे से अच्छी लोकेशन, सेफ साइड लोकेशन पे लेके चलिएगा. चलिए, थैंक यू सभी का. थैंक यू बहुत बहुत मीडिया का भी. हमारे जितने भी VIP गेस्ट आए हैं, हमारे एंकर का, सीट का, होटल का, हमारे सर का, मेरी टीम का, सभी का बहुत बहुत धन्यवाद. मुझे नहीं पता, मैं बहुत मुश्किल से सुन पा रही हूँ. बहुत कान लगा के सुनना पड़ रहा है कि क्या बोल रहे हैं. मुझे आज ऐसा लग रहा है मैं बेगानों की बस्ती में अब्दुल्ला दीवाना हो गई हूँ. लेकिन
बहुत मजा आ रहा है क्योंकि जब आप किसी भी रीजनल भाषा को सुनते हैं तो उसमें अपनी एक खनक होती है और वो खनक आपस में हम जैसे दो रीजनल इंडस्ट्री को थामने के लिए एकजुट करने के लिए बहुत है और हमेशा रहेगी. शुक्रिया, धन्यवाद. थँक्यू, आभार. नमस्कार. पहिली गोष्ट, मला हिल्सवर अजिबात डान्स जमत नाही. मी पहिल्यांदा हिल्स घातली असेल, मग अजून डाळ हिल तोड परफॉर्मन्स केला तू आज. पण खूप छान वाटलं मला आणि तुम्ही पण खूप छान. मी ऍक्च्युली हुक स्टेपच विसरलेले. आपलं किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले असतील ना. 4 वर्ष होऊन गेले हे सॉन्ग मी करून. म्हणजे एवढं छान वाटलं मला. मराठी मूवी आणि त्यात माझं हिंदी सॉन्ग आणि हे माझं पहिलंच हिंदी सॉन्ग आहे. मी बरेच मराठी गाणे केलेत, खूप केलेत आणि हे लोकांनी भरभरून प्रेम दिलं, अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिलं आणि आता पहिल्यांदाच माझं हे पहिलं हिंदी सॉन्ग असेल आणि ते फक्त राठोड सरांमुळं. खरं तर राठोड सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांच्यामुळं मला आज हा चान्स मिळालाय. मी तुमचं खूप खूप आभार मानेन आणि द महाराष्ट्र फाईल्स 29 मेला येते, तर भरभरून सर्वांनी प्रेम द्यायचंय आणि आवर्जून बघायला जायचंय फॅमिली सोबत. थँक्यू. डेफिनेटली थँक्यू सो मच गौतमी. मला असं वाटतं की ज्यांच्या अंगात नाच असतो ते चेहऱ्याने पण नाचत असतात. मगाचपासून इथे जेव्हा जेव्हा गाणं वाजले मी गौतमीला पाहत होती आणि तिचे हावभाव, तिचे पाय, ताल धरणं वगैरे हे सगळं सुरू होतं. त्यामुळे तुझं गाणं बघण्यासाठी देखील आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. पण तत्पूर्वी मी या गाण्याचे कंपोजर सिद्धार्थ कश्यप यांना मंचावर येण्याची विनंती करते. ह्याचे शब्द ज्यांनी लिहिले ते शकील आझमी, त्यासोबतच हे गायलंय साक्षी होळकर, राजा हसन यांनी आणि कोरिओग्राफी आहे प्रवीण सूर्यवंशी यांची. या टीम पैकी कोणी आहे का आता इथे? ओके. सर, 2 शब्द तुमच्याकडनं पटकन ऐकायला आवडतील, तुमचा अनुभव. थँक्यू संजू सर, तुम्ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि जसं मॅडमनी म्हटलं की तिचं पहिलंच गाणं आहे हिंदी गाणं आणि हे आम्ही खूप अगोदर शूट केलं. पण हे शूट जेव्हा आम्ही केलं, तुम्हाला सांगत मला एकदम अचंबा वाटेल की हे गाणं सेटमध्ये शूट नाही केलं आम्ही. हे गाणं लाईव्ह लोकेशन, ज्याला आपण नाईट बार असं म्हणतो, त्या ठिकाणी आम्ही शूट केलेलं आहे. ते पण लिमिटेड टाईममध्ये. ते पण सरांनी कुठून तरी कसं तरी जुगाड केला आणि तो सेट आम्हाला आणून दिला आणि लिमिटेड टाईममध्ये आम्ही ते गाणं शूट केलं. सो इट वॉज रिअली फन. ह्यांना ते कळलं जेव्हा की आपण ह्या ठिकाणी शूट करत आहोत, तरी ह्यांचं रिॲक्शन त्यांच्याकडून तुम्ही ऐकू शकता. आणि त्यांचं जे आहे, त्यांचा तकिया कलाम जो आहे, गौतमी पाटील सबसे कातिल, ते खऱ्या अर्थाने त्या कमरामध्ये त्या तकिया कलावरती खऱ्या उतरल्या. त्यांनी खूप छान पद्धतीने गाणं हे माझ्यासाठी शूट केलं. त्याचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. आय थिंक या गाण्याबद्दल जितकं ऐकतोय तितकी उत्सुकता आहे, पाहायची सुद्धा आहे. त्यामुळे मी तुम्हाला बसण्याची विनंती करते आणि आपण एकत्र या गाण्याची एक झलक पाहूया. थँक्यू सो मच.